हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात। वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरूंच्या विचारसरणीचे वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य। समविचारी पक्षांसोबत काम करण्यास ठाकरेही सकारात्मक, त्यांची विचारसरणी सुद्धा आमच्यासारखीच। शरद पवारांच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ। काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालेत, फक्त औपचारिकता बाकी। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। पक्ष चालवणं शक्य नाही, पवारांना कळलं असेल। पवार गट ठाकरे गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान। 1986 मध्ये शरद पवारांनी पक्षाचं विलीनीकरण केलं होतं। शरद पवारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा दाखला देत अजित पवार यांची टीका। शरद पवारांच्या वक्तव्यामध्ये तथ्य, भाजपच्या तानाशाहीच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येणार। शरद पवारांच्या वक्तव्याला नाना पटोलेंसह वडेट्टीवारांचा दुजोरा। रांजणगाव एमआयडीसी परिसरामध्ये वेडेवाकडे प्रकार करणाऱ्यांना आचारसंहिता संपल्यानंतर सरळ करतोच, अमोल कोल्हेंचं नाव न घेता अजित पवारांचा दम। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी विदर्भातील काँग्रेसचे 10 आमदार पुण्यामध्ये तळ ठोकून बसणार। यशोमती ठाकूर, सुनील केदार, अभिजित वंजारी, नाना पटोले इत्यादी आमदार 5 दिवस पुण्यामध्ये असतील। पक्षाला रोज रिपोर्टही देणार। 14 जून 2022 मध्ये अयोध्येत शिंदेंनी मोदींसोबत सत्तेत जाण्यासाठी विनंती केली होती। तुरुंगात जाण्याचं वय राहिलं नाही असं शिंदे म्हणाले होते। संजय राऊतांचा गौप्यस्फोट। मी तुमच्यासोबत, आपण सर्व मिळून बंड करूया, संजय राऊतच म्हणाले होते। राऊतांच्या गौप्यस्फोटानंतर नरेश मस्केंचा दावा। शिंदे 2013 मध्ये 4 आमदारांसह काँग्रेसमध्ये जाणार होते। आमदारांनी माघार घेतल्यामुळे शिंदेंचं बंड फसलं, राजन विचारे यांचा दावा। राहुल गांधींचा अदानी अंबानींसोबत असा कोणता करार झालाय ज्यामुळे त्यांनी अदानी अंबानी यांच्यावर बोलणं बंद केलं? तेलंगणामधील सभेत नरेंद्र मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।